तुम्हाला माहिती आहे का, आजची रेसिपी ना खास बॅचलर्ससाठी आहे. पण तुम्ही सुद्धा जर नेहमी एकाच पद्धतीने अंड्याची भाजी बनवून आणि खाऊन कंटाळला असाल ना, तर एकदा या पद्धतीने बनवायलाच पाहिजे. कारण कोणतंही वाटण करायचं नाही आणि फक्त 10 मिनिटात बनवून तयार होते. पण त्याआधी हा रेसिपी व्हिडिओ तुमच्या बॅचलर्स मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा. गॅसवर तवा गरम करायला ठेवला आहे. त्यामध्ये 2 मोठे चमचे तेल घालायचं. तेल गरम होतंय तोपर्यंत इथे मी 4 अंडी शिजवून घेतली होती. मधून कट करून त्याचे 2 भाग करून घेतले आहेत. तेलसुद्धा गरम झालं आहे. आता अंडी उलट्या बाजूने तेलामध्ये ठेवायची. वरून थोडंसं मीठ, लाल मिरची पावडर आणि कोथिंबीर भुरभुरायची. खालच्या बाजूने अंडी हलका सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतली की पलटी करायची. दुसऱ्या बाजूने सुद्धा हलकासा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायची. एका ताटामध्ये काढायची. पुन्हा त्याच तव्यामध्ये 2 मोठे चमचे तेल गरम करायला ठेवायचं. तेल गरम झालं की अर्धा चमचा जिरे, 2 चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. आलं लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत परतून घ्यायची. त्यानंतर एक मोठा चिरलेला कांदा घालायचा. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर एक चिरलेला टोमॅटो घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं. टोमॅटो सुद्धा मऊसूद होईपर्यंत परतून घ्यायचा. आता आज मी तवा अंडा मसाला बनवण्यासाठी माऊली मसाला यांचा काळा मसाला आणि माऊली मसाले यांचा गरम मसाला वापरणार आहे. या व्यतिरिक्त मी कोणतेही दुसरे मसाले वापरणार नाही. त्यासाठी 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा. थोडंसं पाणी घालायचं आणि पावडर मसाल्यांचा कच्चेपणा जाईपर्यंत, तेल सुटेपर्यंत मसाले परतून. मसाला तयार झाला की जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने तव्यावर मसाला पसरवून घ्यायचा आणि तेलामध्ये परतून घेतलेली अंडी त्यामध्ये ठेवायची. वरून कोथिंबीर घालायची. झाकण ठेवून फक्त एक वाफ काढून घ्यायची. मस्त चमचमीत असा तवा अंडा मसाला बनवून तयार झाला आहे. तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवून पहा. आणि तुम्हाला सुद्धा माऊली मसाले ऑर्डर करायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये PP किंवा लिंक टाईप करा. लिंक तुम्हाला मिळून जाईल.